नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. या व्हिडिओमध्ये आपण ही अशा प्रकारची आंब्याची पानं कशी बनवायची ते बघणार आहोत. आजकाल या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपण ही आंब्याची पानं जी आहेत ती बनवत आहोत. त्याचप्रमाणे एका ताईने देखील आपल्याला कमेंट केली होती की अशा प्रकारची आंब्याची पानं जी आहेत ती कशी बनवायची यावर व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे आपण ही आंब्याची पानं कशी बनवायची ते शिकणार आहोत. खरं तर मान जो आहे तो आपल्या ओरिजिनल पानांनाच आहे. पण काही परिस्थितीत जर तुम्हाला पानं मिळाली नाही तर आपण अशा प्रकारची आयडिया देखील ट्राय करू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. त्या कॅनव्हास पेपरची ही पानं जी आहेत ती मी ऑलरेडी कट करून घेतलेली आहे. उंचीला मी 7 इंच आणि रुंदीला मी 3 इंचाचं हे पान ठेवलेलं आहे. कॅनव्हास पेपर अशा प्रकारे फोल्ड करून त्याला पानाचा शेप द्यायचा आहे आणि मग ते पान जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारची मी ही 2 पानं बनवलेली आहेत. त्यानंतर एक पान जे आहे ते मी असं थोडं मोठं बनवलेलं आहे. त्याची उंची जी आहे ती 8.5 ते 9.25 इंच मी इथं घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 3 इंच घेतलेली आहे. 3 पानं आपण इथं बनवणार आहोत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथं 5 पानं देखील बनवू शकता. अशा प्रकारे मी ही 3ही पानं जी आहेत ती कट करून घेतलेली आहेत. आता इथं मी हे खणाचं कापड घेतलेलं आहे. या कापडाचे बरेच धागेदोरे निघतात. त्याच्यामुळे मी इथं पानाच्या शेप प्रमाणे कापड कट करून घेतलेलं नाहीये. मी डायरेक्टली अशी ही पट्टी घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो कॅनव्हास पेपर आपण कट केलेला आहे तो याच्यावर ठेवून हे पान आपल्याला कापडावर इस्त्री करून चिटकवून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे मी हे पान जे आहे ते इस्त्रीने ह्या कापडावर चिटकवून घेतलेलं आहे. कापडाची सरळ बाजू जी आहे ती आपली आतमध्ये गेली पाहिजे आणि उलट बाजू जी आहे ती आपली वरती आली पाहिजे. आता अशा पद्धतीने कापड जे आहे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि हे कॅनव्हास पेपरचं जे पान आपण कट केलेलं होतं त्याच्या कडेला आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे. कॅनव्हास पेपरवर टीप जर तुम्ही मारली तर ती एकदम व्यवस्थित येते, कुठेही वाकडे तिकडे येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो कॅनव्हास पेपरवरच टीप मारा. अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर साईडचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून टाकायचा आहे आणि सगळ्या बाजूने थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. म्हणजे पान उलटवल्यानंतर त्याचा शेप जो आहे तो आपला एकदम व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने मी सगळीकडे कट देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पान जे आहे ते सरळ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावर इस्त्री करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले हे पान जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपल्याला अशा प्रकारची ही जी लेस आहे ती घ्यायची आहे आणि पानाच्या कडेने लावायला सुरुवात करायची आहे. पानाच्या कडेला ठेवून आपल्याला बरोबर अशा प्रकारे ही लेस जी आहे ती पूर्ण पानाला लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही लेस जी आहे ती या पानाला लावून घेतलेली आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीची जी 2 पानं आहेत ती रेडी करून घ्यायची आहेत. 3ही पानं आपली जी आहेत ती रेडी झालेली आहेत. अशा प्रकारे ही पानं आपली दिसत आहेत. आता तुम्हाला ही पानं जी आहेत ती कशा पद्धतीने जोडायची आहेत ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठरवू शकता. तुम्हाला कोणतं पान पुढे ठेवायचं आहे, कोणतं मागे ठेवायचं आहे किंवा याच्यामध्ये अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने ती जोडायची आहेत हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. आता मी ह्या 2 नॉट घेतलेल्या आहेत आणि हे 4 बाय 4 इंचाचं मी कापड घेतलेलं आहे. ह्या दोन्ही नॉट याच्यामध्ये ठेवून आपल्याला अशा प्रकारे इथे एक लटकन टाईप ट्रायंग्युलर शेप तयार करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आपलं दिसत आहे.
म्हणजे वरच्या ज्या 2 नॉट आहेत त्या आपल्याला गुढीला बांधण्यासाठी एकदम व्यवस्थित तयार होतात. आता ही 3 पानं जी आहेत ते आपल्याला ज्या पद्धतीने हवीत त्या पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. मी मुद्दाम इथं 2 पानं छोटी आणि 1 पान मोठं बनवलेलं आहे, म्हणजे ते दिसायला एकदम छान दिसतं. त्याचा शेप जो आहे आणि साईज जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता टीप मारल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही नॉटचा जो भाग आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे. ही पानं जी आहेत ती आपल्याला अशा पद्धतीने खाली आतमध्ये सरकवून त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर ही 3ही पानं तुम्ही एकमेकांना अटॅच करू शकता. मी इथं 3ही पानं जी आहेत ती सेपरेट सेपरेट ठेवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर देखील एक एक टीप मारून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपली ही आंब्याची पानं जी आहेत ती रेडी झालेली आहेत. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.